आणि आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आणि कर सल्लागार संजीव गोखले सध्या आपल्या सोबत आहेत। संजीव सर, अशा प्रकारे काळ्याचं पांढरं करण्याचा प्रयत्न अनेक जण करतायत, तर काही जण त्यांच्याच पैशासाठी एक प्रॅक्टिकल पर्याय म्हणून याकडे पाहतायत। मात्र याची शिक्षा कुठच्या निरपराधाला तर भोगावी लागणार नाही ना? हा, निश्चितच। कसं आहे नम्रता, की जर माझ्या अकाउंटला अचानक कोणीतरी 5 लाख रुपये 10 लाख रुपये टाकले तर ते माझे नाहीयेत, पण माझ्या अकाउंटला गेल्यामुळे आयकर कार्यालय मला जाब विचारेल आणि अशा वेळी मी जर त्याचं उत्तर देऊ शकलो नाही तर आपण दंड आणि या सगळ्याला मला सामोरं जायला लागेल। बरोबर। त्यामुळे त्या अशा सामान्य व्यक्तींना, मी तर म्हणतो अपंग, अंध किंवा एखादा वृद्ध, अशा व्यक्तींचा असा गैरफायदा काही समाजकंटक घेऊ शकतात आणि अशा रीतीने काळ्याचं पांढरं करू शकतात। तर अशा लोकांना चाप बसावा अशासाठी अशा पद्धतीची कठोर पावलं सरकारने जर उचलली तर त्यात गैर काही नाही। कारण आता 30 डिसेंबर पर्यंत काय काय कोण कोण कशा पद्धतीने गैरफायदा घेऊन सामान्यांना वेठीस धरेल या काळ्या पैशाच्या त्या लढाईत, हे खरंच खांगणं कठीण आहे। आणि ही जर अशा पद्धतीने जर पावलं उचलली असतील सरकारने तर ते सामान्याच्या अशा लोकांच्या हितासाठीच हे घेतलेलं असं म्हणता येईल। नक्कीच। त्यामुळे तुमच्या खात्यात जर कोणी तुमच्या माहितीशिवाय जर रक्कम भरलेली असेल, त्या संदर्भात जर तुम्हाला माहिती मिळाली, नक्कीच त्या संदर्भात तुम्ही योग्य ठिकाणी तक्रार करा। संजीव गोखले, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।